पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे। तर मेन आपण याबद्दलच आपण बोलणार आहे, कारण की पहिली सुद्धा लिस्ट लागायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या तारखेपर्यंत लागणार आहे, आणि दुसरी लिस्ट लागायच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 21 एप्रिलपर्यंत हे लिस्ट लागणार आहे म्हणून। तर आपला जो अंदाज हा त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे, ठीक आहे। आणि थर्ड लिस्टचा जो कडाबा हा कमी या ठिकाणी जाणार आहे सर्व डिव्हिजनचा, आणि त्या सर्व डिव्हिजनपेक्षा ही कटऑफ कमी जाणार आहे। तर कोणकोणते असे डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी कटऑफ कमी जाणार आहे, कटऑफ कमी जाणारे कोणकोणते हे डिव्हिजन असणार आहे, तर जवळपास 6 असे डिव्हिजन आहे की त्या ठिकाणी कटऑफ खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। तर हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहास, आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये अजूनही मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी आहे, जेणेकरून तेवढा कटापा त्या ठिकाणी जाणार आहे आणि नेक्स्ट टाइम आपण त्या कटापावर व्हिडिओ सुद्धा आणणार आहे, ठीक आहे। तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती पर्सेंटेज आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला याबद्दल। तर पहा, आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, त्याचबरोबर जॉईनिंग तुम्ही करून घ्या, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे तर 6 मे 2025 पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर ज्यांचं सुद्धा लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला चालले तर आपापल्या डिव्हिजनमध्ये जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तुम्ही रायगड डिव्हिजनचे असाल तर रायगडमध्ये जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तुम्ही जर रत्नागिरी डिव्हिजनचा असाल तर तिथंच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागते, अकोला डिव्हिजनचे असाल तर अकोला डिव्हिजनमध्येच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी जावं लागते, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा न्या, आणि हे नसले तरी चालले, फक्त 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे मेन आहे, ठीक आहे। त्याचबरोबर टीसी सुद्धा आपल्या सोबत नाही, जे टीसी जर नसेल तर सोबत ज्या कॉलेजमधलं बोनाफाईड नेऊन घ्या सोबत। त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, पासपोर्ट फोटो नाही, जवळपास 10 पासपोर्ट नाही, त्याचबरोबर जे एवढे डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे, आणि त्याचबरोबर मेडिकलचं आपल्याला सर्टिफिकेट नाही येतं, जे तुमच्या तालुक्या ठिकाणी सरकारी दवाखाना तिथं जा आणि त्यांना सांगा की माझं सिलेक्शन झालं आहे पोस्ट ऑफिस जीडीएसमध्ये, तर मला मेडिकल सर्टिफिकेट द्या, तर ते तुम्हाला बरोबर देणार आहे सर्टिफिकेट, ठीक आहे। तर हे एवढे आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, आणि त्याचबरोबर याचे जे आपल्याला जे 2 झेरॉक्स सोबत न्यायचे आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला न्यायचे आहे, ठीक आहे। तर एवढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला जायचं आहे, तर लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। आणि 6 मेपर्यंत जर तुम्ही हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर 7 मेला तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलं तर तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुमचा लिस्टमध्ये तुमचा ज्या रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि तुम्हाला मेसेज आला नसेल किंवा जीमेल आला नसेल तरी सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, नाहीतर काय होणार आहे, कधी कधी जे एखाद्याला मेसेज येते नाही येत, ईमेल येते नाही येत काय प्रॉब्लेममुळे, तर चालले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी ज्यांचा लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांचं, ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला 6 मेपर्यंत या ठिकाणी करायचं आहे, तर लवकरात लवकर तुम्हाला जॉईन या ठिकाणी करायचं आहे। तर पहा, आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही दुसरी लिस्ट या ठिकाणी आली आहे, तर यामध्ये जे भरपूर विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा या ठिकाणी झालेला आहे। तर यामध्ये जे खऱ्या अर्थाने जे इमानदारीनं पोरांना पर्सेंटेज होते तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहिलं, आणि ज्या विद्यार्थ्यांनी फर्जीवाडा केला म्हणजे स्वतःवरून फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले, स्वतःवरून पैसे देऊन मार्कशीटा बनवल्या, अशा काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, आणि ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही आहे, कारण की ते जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले तर तिथं ते
फसणार आहे आणि तिथं त्यांना ते पकडलं जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे, कारण की पोस्ट ऑफिस ज्युडिस हे जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, ठीक आहे। आणि दुसऱ्या लिस्टमध्ये जे कोरोना काळातल्या पोरांनी सुद्धा कब्जा यामध्ये केलेला आहे। जे कोरोना काळामध्ये पास झाले होते पोरं, त्यांना जास्त पर्सेंटेज होते, तर त्यांनी सुद्धा ह्या जागेवर कब्जा या ठिकाणी केलेला आहे। आणि अजूनही सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। महाराष्ट्राच्या तर जागा कमी होत्या, पण भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। पहिल्या लिस्टमध्ये 1400+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये जवळपास 1100 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि थर्ड लिस्टमध्ये सुद्धा आणि तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। जे आपण विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कानं सिलेक्शन हुकलं असेल तर तुम्हाला जे या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, लक्षात ठेवा। तर तुम्हाला वाट या ठिकाणी बघायची तर नक्की आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, जे आपण विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कानं हुकलं असेल सिलेक्शन। आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सुखचा रिझल्ट कधी लागणार आहे, म्हणजे थर्ड लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारीखला येणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला तारीख सांगून देतो। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसुखची थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसुखच्या दुसऱ्या लिस्टचं 6 मे पर्यंत त्यांनी तारीख दिली आहे। 6 मे पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपलं जे या ठिकाणी थर्ड लिस्ट जी लागणार आहे, तर 13 मे ते 15 मेच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसुखची थर्ड लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या लिस्टमध्ये होणार आहे, ठीक आहे। तर जवळपास 13 मे ते 15 मेच्या आसपास या ठिकाणी तिसरी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी वाट पाहायची आहे 13 मे ते 15 मे पर्यंत। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे। चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर हे लिस्ट या ठिकाणी थर्ड लिस्ट येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यामध्ये आता ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय, असे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर थर्ड लिस्टमध्ये सुद्धा काही असे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे ज्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील जर तुम्ही असाल तर थर्ड लिस्टमध्ये काही डिव्हिजनमध्ये कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 70च्या वर तुम्हाला कटऑफ पाहायला भेटणार आहे एखाद्या डिव्हिजनमध्ये। तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीमध्ये सुद्धा तुम्हाला 70 ते 80%च्या वर तुम्हाला कटऑफ पाहायला भेटू शकते एखाद्या डिव्हिजनमध्ये। मी सर्व डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर SC OBC ओपन कॅटेगरीचा सुद्धा काही ठिकाणी कटऑफ कमी या ठिकाणी जाऊ शकतो, ठीक आहे। तर ह्या थर्ड लिस्टमध्ये तर आपल्याला या ठिकाणी वाढ बघायची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांना सुद्धा कमी पर्सेंटेज आता जसजसा या ठिकाणी जसजशा लिस्टा लागणार आहे तसतसा कटऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे। जसजशा लिस्टा लागणार आहे, आता पहिली जी लिस्ट लागली पहिल्या लिस्टपेक्षा दुसऱ्या लिस्टचा कटऑफ कमी गेला, दुसरी लिस्ट जी लागली दुसऱ्या लिस्टपेक्षा कटऑफ कमी तिसऱ्या लिस्टचा जाणार आहे, आणि तिसऱ्या लिस्टपेक्षा कटऑफ कमी चौथ्या लिस्टचा जाणार आहे, चौथ्या लिस्टपेक्षा कटऑफ 5व्या लिस्टचा कटऑफ कमी जाणार आहे, आणि 5व्या लिस्टपेक्षा सुद्धा कटऑफ कमी 6व्या लिस्टचा या ठिकाणी जाणार आहे। जसजशा या ठिकाणी लिस्ट येणार आहे तसतसा या ठिकाणी कटऑफ डाऊन या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला जे या ठिकाणी संयम ठेवायचा आहे फक्त, कारण की कटऑफ सुद्धा यामध्ये कमी जाणार आहे काही डिव्हिजनचा। आता कोणकोणते असे डिव्हिजन आहे की त्या ठिकाणी कटऑफ कमी जाणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगून देतो। आता हे थर्ड लिस्ट जे लागणार आहे, तर ह्या थर्ड लिस्टमध्ये तुम्ही जे जिल्हे पाहिजे आणि त्या जिल्ह्यांपेक्षा जर आपण कमी कटऑफ जो जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांचा कटऑफ कमी जाणार आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पालघर डिव्हिजनचा तुम्हाला कटऑफ कमी पाहायला भेटणार आहे थर्ड लिस्टमध्ये, आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं सुद्धा होतं की ह्या डिव्हिजनमध्ये भरा। चंद्रपूर डिव्हिजनचा सुद्धा कटऑफ कमी जाणार आहे, त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा सुद्धा कटऑफ कमी जाणार आहे, रत्नागिरी डिव्हिजनचा कटऑफ कमी जाणार आहे, रायगड जिल्ह्यांचा कटऑफ कमी जाणार आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजनचा कटऑफ कमी जाणार आहे। तर हे काही डिव्हिजन आहे की या ठिकाणी कटऑफ कमी जाणार आहे, ठीक आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेली अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।